नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि विशेष विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. सध्या शेतकरी वर्गामध्ये एका विषयावरून मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे आणि तो विषय म्हणजे शेतकरी कर्जमाफी योजनेची KYC प्रक्रिया. आज आपण कुठल्याही अफवांना बळी न पडता थेट तथ्यांवर आणि उपलब्ध माहितीवर बोलणार आहोत. तर चला या गोंधळामागचं नेमकं सत्य काय आहे ते लगेचच समजून घेऊया. आता गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण शेतकरी समुदायामध्ये एकच प्रश्न विचारला जातोय आणि त्याने प्रचंड घबराट पसरवली आहे. तो प्रश्न म्हणजे कर्जमाफीसाठी KYC खरंच सुरू झाली आहे का? बँक आणि CSC केंद्रांवर जी अचानक झुंबड उडाली आहे ना, ती याच एका प्रश्नामुळे. साहजिकच आहे, प्रत्येकाला वाटतंय आपला नंबर हुकू नये. पण सत्य काय आहे? तर याच्या मुळाशी जाऊन मी सर्वात आधी स्पष्ट करतो आणि याचं थेट उत्तर आहे नाही. सध्या कोणतीही KYC प्रक्रिया प्रत्यक्षपणे सुरू झालेली नाही. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. अफवा कितीही वेगाने पसरत असल्या तरी सरकारी पातळीवर आज घडीला तुम्हाला स्वतः जाऊन कोणतीही आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. हे वास्तववादी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता वळूया आपल्या पुढच्या भागाकडे. घबराट विरुद्ध वास्तव. नेमकी परिस्थिती आहे तरी काय? झाले असं की एका वर्तमानपत्रामध्ये अलीकडेच एक बातमी छापून आली. त्यात काय म्हटलं होतं, तर कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ताबडतोब आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. बस या एका बातमीमुळे शेतकरी बांधवांनी थेट आपापले आधार कार्ड घेतले आणि बँका तसंच आपले सरकार सेवा केंद्रांकडे मोठी धाव घेतली. पण प्रत्यक्ष स्थिती पूर्णपणे वेगळी आहे बरं का. अद्याप कोणताही अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR निघालेला नाहीये आणि पात्र शेतकऱ्यांची कोणतीही यादीसुद्धा तयार करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांची चिंता आपण नक्कीच समजू शकतो. या बातमीमुळे महा-ई-सेवा केंद्र आणि CSC सेंटर्सवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की नेमकी KYC कधी करायची, कोणाची करायची आणि कशी करायची ह्याबद्दल कोणालाच काहीही माहिती नाहीये. फक्त एकाच भीतीनं लोकांना ग्रासलंय, ती म्हणजे KYC नाही केली तर कर्जमाफीतून आपण वगळले जाऊ. चला तर मग यावर प्रशासकीय पूर्वतयारी म्हणून सरकार नेमकं काय करत आहे ते आता आपण पाहूया. हे जरा लक्ष देऊन ऐका, कारण प्रशासकीय पातळीवरील अधिकृत वेळ मर्यादा ह्या सध्याच्या अफवांपेक्षा एकदम वेगळ्या आहेत. सहकार विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आधार डेटा, पॅन कार्ड डेटा आणि थकीत कर्जाचा डेटा गोळा करण्याचं काम हे चक्क 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालणार आहे आणि त्यासोबतच 20 मे 2026 पर्यंत ग्रीस्टॅग फार्मर ID जनरेट करण्याची मुदत आहे. याचाच अर्थ असा की सरकारच्या ह्या डेडलाईन्स सध्या पसरलेल्या अफवांपेक्षा खूप खूप पुढच्या आहेत. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की हा ग्रीस्टॅग फार्मर ID नेमका आहे तरी काय? तर थोडक्यात सांगायचं झालं तर हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि अनिवार्य असा ओळख क्रमांक आहे. हा ID बनवला की संबंधित शेतकऱ्याचा आधार कार्ड आणि त्याच्या जमिनीची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी लिंक म्हणजेच इंटिग्रेट केली जाते. सर्व शेतकऱ्यांसाठी हा ID असणं अनिवार्य करण्यात आलं आहे. ही एक अतिशय महत्त्वाची पूर्वअट आहे. म्हणूनच शासनाने अलीकडेच एक अधिकृत आवाहन केलं आहे. त्यात असं म्हटलंय की ज्या शेतकऱ्यांचे फार्मर ID बनवायचे बाकी आहेत त्यांनी ते लवकरात लवकर तयार करून घ्यावेत. कर्जमाफीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी ही जोडणी पूर्ण असणं शासनाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून नंतर कोणताही तांत्रिक अडथळा येऊ नये. आता आपण अशा एका मुद्द्याकडे येतोय जो सर्वात महत्त्वाचा दुवा आहे आणि तो म्हणजे गायब असलेला शासन निर्णय म्हणजेच GR. तर सगळ्यात क्रुशल पॉइंट हा आहे की कर्जमाफीचा GR अद्याप आलेलाच नाहीये. अगदी स्पष्ट सांगायचं तर जोपर्यंत शासनाचा अधिकृत GR निघत नाही तोपर्यंत कुठल्याही अधिकृत प्रक्रियेला सुरुवात होऊच शकत नाही. हा एकच मुद्दा सध्याची सर्व घबराट आणि धावपळ थांबवण्यासाठी पुरेसा आहे. आता थोडा लॉजिकल विचार करूया. आता लगेच KYC करणे का अशक्य आहे याची 4 अगदी ठोस कारणं आहेत. पहिली गोष्ट मगाशी म्हटल्याप्रमाणे GR आलेला नाही. दुसरी गोष्ट, या योजनेला अद्याप मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी मिळालेली नाही. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात कोणते शेतकरी पात्र आहेत याची कुठलीही यादीच तयार नाहीये. आणि चौथी गोष्ट, KYC कशी करावी याच्या कुठल्याही गाईडलाईन्स किंवा मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध झालेल्या नाहीत. आता तुम्हीच सांगा, जर कोण पात्र आहे हेच ठरलेलं नसेल आणि शासनाकडे तशी कोणतीही यादीच उपलब्ध नसेल तर मग आधार प्रमाणीकरण किंवा KYC करायची तरी कोणाची?
हा एक अतिशय साधा आणि कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. यावरून तुम्हाला लक्षात येईल की सध्याची ही सर्व धावपळ किती निरर्थक आहे. मग आता प्रश्न उरतो की पुढील पावले काय असावीत? शेतकऱ्यांनी आता नक्की काय करायला हवं? आता ह्यात सर्वात महत्त्वाची आणि तुमच्या कामाची गोष्ट काय आहे हे मी सांगतो. तुम्हाला कोणत्याही KYC सेंटरवर जाऊन उन्हात रांगेत उभं राहण्याची अजिबात गरज नाही. त्याऐवजी फक्त तुमच्या बँकेत जाऊन काही साध्या गोष्टींची खात्री करा. तुम्ही नियमित कर्जदार असा किंवा थकीत कर्जदार, फक्त एवढंच तपासा की तुमचं आधार कार्ड बँकेत जमा आहे का, पॅन कार्ड दिलंय का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा ग्रीस्टॅक फार्मर ID बँकेकडे नोंदवलेला आहे का. आत्ताच्या घडीला फक्त हीच पूर्वतयारी करून ठेवणं गरजेचं आहे. जर तुमचे हे मूलभूत दस्तऐवज आणि कागदपत्र बँकेत सुरक्षितपणे जमा असतील ना, तर तुमचं आत्ताचं काम 100% पूर्ण झालंय असं समजा. आता फक्त शांतपणे संयम बाळगणे आणि शासनाचं अधिकृत GR येण्याची वाट पाहणे हेच आपलं काम आहे. जेव्हा प्रत्यक्ष कर्जमाफी जाहीर होईल आणि सरकारकडून KYC करण्यासाठी अधिकृत सूचना येतील, तेव्हाच ती खरी प्रक्रिया सुरू होईल. तर आजच्या या विश्लेषणाचा शेवट करताना आपण स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारला पाहिजे. कर्जमाफीच्या अधिकृत घोषणेची आपण वाट पाहत असताना आपले मूलभूत दस्तऐवज म्हणजे आधार, पॅन आणि फार्मर ID बँकेत सुरक्षितपणे अद्ययावत आहेत का? जर याचं उत्तर हो असेल तर तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, माहितीपूर्ण राहा आणि अधिकृत सूचनांची प्रतीक्षा करा. चला तर मग या महत्त्वाच्या विचारासह आपण इथेच थांबूया.